तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये जशी आपण तुषार बनसोडे आणि त्याच्या आईची बाजू मांडली, परंतु कोणत्याही भांडणाला एक बाजू नसून दोन बाजू असतात. ॲज युजुअल आपल्याला माहितच आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर वर येणाऱ्या आय बटनावर क्लिक करून कालचा तुषार बनसोडे याचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ पहा. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आक्या बनसोडेने घर सोडलं, लग्नही केलं आणि मामाच्या आमिषाला बळी पडून आईला आणि भावाला शिवाई दिल्या. तर सर्वात लहान भाऊ साई याला शाळेत मारायला पोरं सुद्धा पाठवली. तसंच तुषार बनसोडेची इंस्टा आयडी हॅक करण्यासाठी पैसे दिले व तुषार बनसोडेची आयडी हॅक सुद्धा केली. तसंच तुषारला येणार सर्व प्रमोशन आपल्याकडे वळून सुद्धा घेतले. फक्त कशासाठी तर पुण्याचा प्लॉट नावा करून देईन हे मामा बोलला म्हणून. ही झाली एक भांडणाची बाजू. आता आपण दुसरी बाजू पाहून घेऊ. तर काल सकाळी आक्या बनसोडे यांनी आजीच्या समवेत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि आपली बाजू सुद्धा मांडली. त्या व्हिडिओमध्ये आक्या बनसोडे सांगतो की आईने आणि तुषारने बनवलेला पूर्णचा पूर्ण व्हिडिओ खोटा आहे. तर आक्या सांगतो की माझ्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की तू आजीला सांभाळायच नाही, आजीकडे पाहायचं सुद्धा नाही. तसंच माझे वडील वारल्यामुळे माझ्याकडे बघणारही कोणी नाही, माझ्या आजीला सांभाळणारही कोणीच नाही. आजीला काही कमी जास्त झालं तर सर्व मी पाहतो आणि माझ्या आईचं असं म्हणणं आहे की आजीकडे तू लक्ष देऊ नकोस आणि जे काही लागेल ते फक्त आमच्यावर लक्ष दे आणि आम्हाला आणून दे, ते पैसा असो किंवा काही पण. तर मग आपल्या पैसे देऊन आणलेला आजी रडत रडत बोलतात, मला माझी सून हाणायची, मारायची, तुषार बनसोडे मला हाणायचा, घरातून बाहेर काढायचा, तर मी कुठं जावं, माझा लेक वारला, माझ्याकडे बघणार कोणी नाही, मला सहारा नाही, आधार नाही, मी म्हातारपणाला नेमकं जावं तरी कुठे, मला काय काम होतंय का. माझी सून सांगते की तुझ्या लेकाला जसं विष घालून मारलं तसं आक्याला सुद्धा विष घालून मारून टाकील. असा व्हिडिओ आक्याने सर्वांसमोर मांडला, परंतु त्याचा फायदा फक्त मला एकट्यालाच झाला, कारण मला 8 तासात 40,000 व्ह्यूज आलत्या. हे दोघांनाही सहन झालं नाही, त्यामुळे त्यांनी रात्रीच्या रात्री आपले भांडणही मिटवले. तर रात्री आला सगळ्यात भयानक ट्विस्ट, कारण आक्या बनसोडेने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर फॅमिली सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओची पार्श्वभूमी इथे सगळ्यात महत्त्वाची ठरते. त्या व्हिडिओमध्ये आक्याच्या आईने डायरेक्ट पलटीच मारली. काय म्हणे तर मी रागात हा व्हिडिओ बनवला, आक्या मला तसं काहीच म्हणला नव्हता, माझा भाऊही मला तसं काही म्हटला नव्हता, दोन्ही माझेच मुलं आहेत, माझाच भाऊ आहे, पण मला रात्री खूप वाईट वाटलं की मी चुकीचं काम केलं, मी व्हिडिओ टाकला, मी असं नव्हतं करायला पाहिजे. हा सगळा विषय झाला. परंतु मला हे समजलं नाही, सकाळी रडत असणारी आजी रात्री नेमकी गेली तरी कुठे. म्हणजे सकाळी आजी येऊन येऊन एवढं काही सांगत होती आणि रात्री डायरेक्ट व्हिडिओच्या टायमाला आजी गायब. म्हणजे आजीचं नेमकं पेमेंट भेटलं नाही का आजीचा फक्त 1 मिनिटापुरताच रोल होता. आजपर्यंत खूप सारे स्क्रिप्ट पाहिले मी, पण यांची स्क्रिप्ट माझ्या जीवनातील पाहिलेली सर्वात थर्ड क्लास स्क्रिप्ट होती. तसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुषारचा युट्यूब चॅनल सुद्धा डेड झाला होता आणि आक्याच्या इंस्टाग्रामवर 1.8 मिलियनच्या पुढे फॉलोअर्स काय जात नव्हते. मग यांनी ठरवलं की आपण काहीतरी युनिक असं करूया. परंतु त्यांनी एवढा भयानक युनिक व्हिडिओ बनवला का आईची इज्जत डायरेक्ट रोडवर आणून ठेवली. म्हणजे व्ह्यूजसाठी काही पण करायचं का, व्ह्यूजसाठी नेमकं काय करावं काय नाही या गोष्टी सुद्धा यांना भान राहिलं नाही. आईची डायरेक्ट इज्जतच काढून टाकली यांनी. आणि माझ्या मते तर एवढी खराब स्क्रिप्ट आजपर्यंत तरी कोणी लिहिली नसेल. आणि रात्रीच्या व्हिडिओचं टायटल असलं भयानक होतं, माझ्या डोळ्यातून डायरेक्ट पाणीच आलं. काय तर म्हणजे आमच्या घरात गैरसमजातून वाद झाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला गेला. म्हणजे असं सांगतो जसं काही यांची रोडला भांडणं चालू होते आणि कोणतरी गेलं तिथं व्हिडिओ कॅप्चर केला आणि सोशल मीडियाला टाकून दिला. काय पण काय राव, नालायकपणाला सुद्धा एक लिमिट असतं, ते सुद्धा तुम्ही क्रॉस केलं. पण लग्नाचा विषय नेमका काय, कारण तुषारने डायरेक्ट त्या पुरीचं नाव सुद्धा घेतलंय. जशी आपल्याला आपली बदनामी चालत नाही तशी एखाद्या पुरीची बदनामी करू नका. आणि त्यात विशेष म्हणजे तुषारने त्यावर रील सुद्धा बनवली की पोरीसाठी आईला विसरायचं नसतं. सर्व काही व्हिडिओ डिलीट झाले, परंतु तो व्हिडिओ अजून डिलीट झालेला नाही. मग आम्हाला त्या व्हिडिओ सुद्धा एक्सप्लेनेशन द्या ना. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, कोणता व्हिडिओ डिलीट केला म्हणून सर्व काही आधीसारखं होत नसतंय. ज्याची जेवढी इज्जत जायची तेवढी तर गेली, परंतु आता पुढच्या स्क्रिप्ट लिहिताना ध्यानात ठेव की मला आधी कॉन्टॅक्ट कर, आपण दोघं मिळून स्क्रिप्ट लिहू. अकाउंटची रीच वाढण्यासाठी तुम्ही सर्व काही केलं, परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटलं की तुमची आई सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होती. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे स्वतःची इज्जत घालवताना.